पण अर्थातच आपण ज्यावेळी कुठलाही सरकारी पैसा खर्च करतो त्यावेळी त्याचं CAGचं ऑडिट होतं आणि CAGच्या ऑडिटमध्ये निकषांप्रमाणे अर्ज आहेत की नाही याची माहिती द्यावी लागते. आणि म्हणूनच तर नमस्कार लाडक्या बहिणींनो, आता मुख्यमंत्री देवेंद्र साहेब काय म्हणाले हे तुम्ही ऐकलेलं आहे. त्याचबरोबर तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर आहे. अनेक महिलांना एक मोठा प्रश्न पडलेला आहे की त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा कधी होणार, पैसे कधी येणार, 1,500 रुपये येणार, 2,000 का 3,000 रुपये येणार किंवा 21 रुपये देखील येणार आहेत का, हा देखील एक मोठा प्रश्न पडलेला आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला 21 रुपये तर नाही परंतु 1,500 रुपये येऊ शकतात. नाहीतर रक्षाबंधनच्या आसपास तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये देखील जमा होऊ शकतात. परंतु तारीख निश्चित काय आहे, खात्रीशीर पैसे कधी येणार, ती तारीख आहे हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ जे आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा, कुठेही मध्ये स्किप करू नका. कारण मी तुम्हाला पैसे जमा व्हायची तारीख व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे आणि पैसे किती येणार हे देखील सांगणार आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते तुम्ही ऐकलेलं आहे. त्याचबरोबर आता आपण पुढचं सांगणार आहे की पुढे काय म्हणाले ते. तर लाडकी बहीण योजनेबद्दल पैसे कधी येणार, 1,500 रुपये येणार, 3,000 रुपये येणार की 21 रुपये येणार. तर तुमच्या खात्यामध्ये 1,500 रुपये येणार आहेत. पण रक्षाबंधनपर्यंत जर पैसे नाही आले तर तुमच्या खात्यामध्ये रक्षाबंधनाच्या आसपास 3,000 रुपये देखील येऊ शकतात. त्याचबरोबर पैसे कधी येणार तर मित्रांनो 10 ते 15 तारखेच्या दरम्यान तुमच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होऊ शकतात. आणि जर 1,500 रुपये नाही आले तर तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होऊ शकतात रक्षाबंधनाच्या आसपास. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये होतं एवढंच. आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.